मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे कांदा आणि मी बनवत आहे कांदा भजी. त्यासाठी छान असे 4 मोठे कांदे पातळ पातळ उभे असे कापून घेतलेले आहे. सोबत घेतलेला आहे आपल्याला हा जिरा, थोडंसं अजवाईन तुम्ही बघू शकता. त्याच्यासोबत टाकलेलं आहे आपल्याला थोडीशी हळदी पावडर. इथे घेतलेलं आहे लाल मिर्च पावडर. लाल मिर्च पावडर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. इथे मी टाकत आहे 2 मोठे चमचे. ही काश्मीरी लाल मिरची आहे, ही काही जास्त तिखट नसती. सोबत टाकलेलं आहे 1 वाटी बेसन. तुम्ही बघू शकता. याला छान असं हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता याला असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला टाकायचं चवीपुरतं मीठ. मीठ हे मी अर्धा चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता याला आपण छान असं थोडं थोडं पाणी टाकून याला मस्त मिक्स करून घेणार आहे. पाणी थोडं थोडं टाका, एकदमसे आपल्याला पातळ करायचं नाही. आपल्याला कांदे भजी बनवायचे आहे, त्यासाठी पाणी आपल्याला थोडंसं हे बॅटर थोडं कोरडंच ठेवायचं आहे. बघू शकता याला छान असं बॅटर आपण केलेलं आहे. आता याला अर्धा तास आपण असं भिजत ठेवणार आहे आणि मग करू आपण गरमागरम भजी. तुम्ही बघू शकता आपण इथे ठेवलेले आहे भजी तळायला कढई. त्याच्यामध्ये पहिले मिरच्या तळून घेतल्या होत्या म्हणून त्याचं काळा काळा आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे आपले हे कांदा भजी. तुम्ही बघू शकता याला छान असे आपल्याला कांदा भजीचे थोडे. तुम्ही बघू शकता आपले भजी किती छान असे ब्राऊन कलर झालेला आहे. आता आपण करू प्लेटिंग. तुम्ही बघू शकता आपले कुरकुरीत असे कांदा भजी तयार आहे. सोबत घेतलेला आहे सॉस, सोबत घेतलेली आहे हिरवी मिरची. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं एकदम हॉटेलमध्ये मिळतात असेच आपले भजी झालेले आहेत. तर तुम्हाला अशा माझ्या कांदा भजी अशा पद्धतीने केलेले कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा शिल्पास किचनला.